अपर्णा आहे यावर विश्वास ठेवत अर्जुनने अखेर अपर्णाला शोधून काढलंच. खरंच अर्जुनचं अपर्णावर खूप प्रेम आहे. अहो एवढी सगळी लोक अपर्णा नाहीच म्हणत असताना भाऊजींनी ही सगळी परिस्थिती खूप व्यवस्थित धीराने सांभाळत आपणाला शोधून आणलं. आता एकदा अपर्णा बरी झाली आणि तिनं शहराचा पदभार स्वीकारला की सगळं मार्गी लागेल बघ. माहित नाही हो, पण अपर्णाला बघितल्यापासून आहे ना मला पूर्वीसारखा तिच्यात आत्मविश्वास, तिच्या बोलण्यातली धमक जाणवलीच नाही. तुम्हाला वाटलं का असं काही? म्हणजे ना मला तिच्यात खूप बदल झालाय असं वाटलं. मला पण वाटलं असं, पण काय ना या अपघातामुळे तिला जोरदार धक्का बसला असणार आहे. ती यातून परत आली हेच खूप मोठं आहे. हा ते पण आहेच. तिच्या परिस्थितीतून परत आली आहे ना, मानायला हवं. हो, आणि भाऊजी पण म्हणाले ना की अपर्णाला पूर्वीचं फार काही आठवत नाही. ती जसजशी बरी होईल ना तसं आठवेल तिला. तिचा आत्मविश्वास तिलाच मिळवायला पाहिजे. आता अपर्णा घरात नव्हती ना तर मला एक वेगळीच धास्ती लागून राहिली होती. आता मात्र मी निर्धास्त झाले, काळजीच मिटली माझी. पण रुपाली, तुझी जबाबदारी वाढली आता. या घराची, अपर्णाची तुला जास्त काळजी घ्यायला हवी. या घराची थोरली सून म्हणून घराची विस्कटलेली घडी तुलाच नीट बसवायची. हो, मी भाऊजींशी बोलून अपर्णाची ट्रीटमेंट लवकर सुरू करायला सांगते. ते होईलच, पण आता अपर्णाला आराम कसा मिळेल, अमोलची काळजी कशी घेता येईल हे तू बघ. हो, अगं ज्या दिवशी अर्जुन दादा वंसलना शोधायला गेले होते ना त्या दिवशी ते लई टेन्शन मध्ये होते बघ. पण हा मम्मी, जे ते बोलले होते ना त्याने ते करूनच दाखवलं बघ. ऐक ना, मी ना तुला नंतर फोन करते. हा चल. काय मोना मॅडम, लय खुश आहे आज. हा मग अहो वंसल नव्हते ना तर छोटे सरकारांचा मला लई टेन्शन होतं बघा. म्हणजे ते जेवतील का, त्यांना आज कसा त्रास तर नाही ना होणार. आणि अगं हो, आता आले की दीदी. ऐका आता, आता तुम्हीच मला विचारलं ना खुश असण्याचं कारण काय म्हणून, आणि मी सांगायला लागले तर तुम्हाला नीट ऐकून पण नाही घ्यायचे. आता आयुष्यभर तुमचंच ऐकावं लागणार आहे मॅडम. बोला तुम्ही. बोला बोला. नाही नाही, थोडा चान्स मिळाला ना की लगेच गोड बोलायचं नाही का. हाय का आता मोना, अगं एवढे दिवस घरात एवढं टेन्शन होतं, या सगळ्यात मला तुला वेळ पण नाही देता आला बघ. म्हणून म्हटलं बायकोचे थोडे लाड करावे, तर तुझं हे असं. अहो असं काहीच नाहीये, तुम्ही माझ्याकडे कधीच दुर्लक्ष नाही करत. आणि राहिला प्रश्न टेन्शनचा, तर घरात तसं कारणही होतं ना हो. खरंय, पण आता दीदी आल्या त्यामुळे तू पण तिच्याकडे नीट लक्ष दे. काय दीदी आधी जशी होती ना तशीच पाहिजे बघ मला. अहो रुपाली ते पूर्ण घराकडे लक्ष देतील आणि मी वंसांना काय हवं नको ते बघत जाईल. हा अहो वंसांना लवकर बरं वाटायला हवं. हो, आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी बनवा. म्हणजे ती स्पष्ट काय सांगणार नाही, पण तिच्या बोलण्यात तिला काय पाहिजे काय नको ते बघा. तिला कुठं बाहेर फिरायला जावं वाटतंय का, काय करू वाटतंय का, अशा बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. अहो हो हो, तुम्ही नका काळजी करू. आपण सगळे मिळून वंसांना लवकरात लवकर बरं करूयात. मोना, आता तिची अवस्था अशी असली तरी तिला एखादं काम करू वाटलं ना तर करू द्या. तिला एकटं नका वाटून देऊ. हो, मी त्यांना बारीक बारीक कामामध्ये घेत जाईल. मोना, स्वतःचा विचार न करता तू माझा ऐकतीस. मागच्या काही दिवसात मला नीट बोलता पण नाही आलं तुझ्याशी. कधी बोलायला गेलो तर चिडायचो तुझ्यावर, पण तू मला समजून घेतलंस, मला आधार दिलास, त्यासाठी थँक्यू. हो मिस्टर माने, मी तुम्हाला नाही समजून घ्यायचं तर कोणाला घ्यायचं हो? काय करावं या बायकांचं. कधी कधी एवढं चिडायचं की आम्हाला घरातल्या महागड्या वस्तू लपवून ठेवाव्या लागतात, आणि कधी कधी एवढं समजून घ्यायचं की असं वाटतं की आमच्यासारखा नशिबवान या जगात दुसरा कोणीच नाही. म्हणजे मी मला वाटेल तशी वागते असं म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही ग बाई, कधी समजून घेते तर कधी चिडते म्हणे. तुमच्यासाठी किती हे केलं ना तरी मला कधी चांगलं म्हणवतच नाही, नाही का? अहो मी कितीही काय केलं तरी मोना अशी मोना तशी. ओना माझ्या नावाने. अहो मी त्या मोनानं काय मागितलंय? घर मागितलं नाही मला. बापाची हाक तुझ्यापर्यंत पोचत नाही असं कधी होत नाही. आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस. पांडुरंगा, इथून पुढे तुला बोललेला नवस या घराकडून कधीच अपुरा राहणार नाही. बापू, हो
आपला आनंद घरी परत आलाय बापू. हो, अमोल तर ना आप्पीला बघितल्यापासून नुसत्या उड्या मारतोय आज. अहो, त्याला तरी काय म्हणावं विनायकराव. अहो एवढ्या दिवस आईच्या जीवाची धास्ती असताना तिच्यापासून कधी लांब राहिलं नाही ते लेकरू. तो तर लहानच आहे बापू, पण आज आप्पीला बघितल्यापासून मी तुमच्यातलं लहान मूल बाहेर आलेलं बघितलं. डोळ्यात पाणी होतं बापू तुमच्या. कसं सांगू विनायकराव, आप्पी समोर नसताना ती हाय अशा पद्धतीनं विश्वास ठेवायचा माझ्याच्यानं अशक्य होतो. पण तुम्ही सगळे होता म्हणून मी कसं तरी दिवस ढकललं. अहो दे बापू, अहो आता वाईट दिस गेले, आपली आप्पी परत आली आहे. हा, थोडी नाजूक झाली हा, पण करूया आपण तिला बरी. विनायकराव, अहो अख्ख्या पुण्याची जबाबदारी आहे तिच्यावर. हा, आपल्याला तिला बरं करावंच लागेल. खरंय बापू. पण बापू, मला अर्जन म्हणावं तितका खुश दिसला नाही हो. अहो असं कसं म्हणताय विनायकराव, 10 दिवस पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरलंय ते लेकरू. हो, तहान भूक विसरून इकडे तिकडे फिरलंय, त्याचा शीन असं एका दिवसात जाईल का हो? आणि आता आप्पीची पण काळजी घ्यायला लागेल त्याला. पण काय का असं ना, सगळी काळजी मिटली बघा बापू. विनायकराव, अहो पांडुरंग दयाळू आहे. मला विश्वास होता तो माय लेकराची कधीच ताटातूट करणार नाही. बापू, देवानं पण आपली लई मोठी परीक्षा बघितली, पण त्यातनं पण आपण बाहेर आलो बरं का बापू.